रत्नागिरीच्या निसर्गमय कुशीत वसलेले आपले शिवारांबेरे हे गाव परंपरा, संस्कार आणि एकोप्याची समृद्धी परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. हिरवीगार शेती, कष्टाळू ग्रामस्थ, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे गावाने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक पिढ्यांच्या अथक परिश्रमातून आणि ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून ग्रामपंचायतीने विकासाची सुवर्ण वाटचाल पूर्ण करत आज 50 वर्षाचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. 50 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा हा सुवर्ण महोत्सव म्हणजे विकास, परंपरा आणि लोकसहभागाचा गौरवशाली इतिहास आहे. गेल्या 50 वर्षात आपल्या ग्रामपंचायतीने विकासाची अनेक पर्वे अनुभवली, अनेक स्वप्न पूर्ण केली आणि प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला. हा उत्सव केवळ भूतकाळाचा गौरव नाही, तर उज्ज्वल भविष्याची नवीन प्रेरणा आहे. ही फक्त ग्रामपंचायत नाही, तर गावाच्या स्वप्नांची ओळख आहे. 50 वर्षांच्या विकासाची ही सुवर्णमय साक्ष आहे. इथे मोफत आरोग्य शिबिर असतात, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याचं आयोजन करतात डॉक्टर केसकर, आपल्या गावचे डॉक्टर, त्यांचे सहकारी आणि पॉवर PNC याचे प्रमुख डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी हे आपले उपलब्ध झाले. तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. यानंतर त्याच मागोमाग हा मनोरंजनाचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला गेला आहे. तरी गावातील सर्व महिलांनी याचा देखील लाभ घ्यावा. ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा प्रकाश ज्यातून उजळतो त्या दीपप्रज्वलनाने ग्रामपंचायत शिवारांबेरे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची मंगळ सुरुवात. 50 वर्षाच्या ग्रामविकासाच्या प्रवासाला वंदन करत नव्या उमेदीने पुढील वाटचालीचा संकल्प आज आपण करीत आहोत. शिवारांबेरे ग्रामपंचायतीच्या सुवर्ण इतिहासातील हा क्षण गावाच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा साक्षीदार ठरला आहे. नाती जपली प्रेमाने, संस्कार घेतले मानाने, गाव पुढे गेले नेहमी एकतेच्या बळाने, गाव पुढे गेले नेहमी एकतेच्या बळाने. आज सुवर्ण क्षण आला हा आनंद साजरा करण्याचा, आज सुवर्ण क्षण आला हा आनंद साजरा करण्याचा, शिवारांबेरेचा गौरव जगासमोर मांडण्याचा, शिवारांबेरेचा गौरव जगासमोर मांडण्याचा. नमस्कार. मंत्री शिवारांबेरे ग्रामस्थ व ग्राम विकास प्रतिष्ठान शिवारांबेरे ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शिवारांबेरे सुवर्ण महोत्सव सोहळा 2026 या निमित्त माननीय उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, ज्यांच्या नावाने ऊर्जा आणि रोम रोम प्रभावित होतो आता जिजाऊंच्या पोटी जन्माला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आणि हाच वारसा महाराष्ट्रामध्ये पुढे जावा, मी केलेलं स्वराज्य अधिक सुराज्य व्हावं आणि यासाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हे भारतवर्ष, हे महाराष्ट्र प्रदेश सुजलाम सुफलाम व्हावा, यातल्या सगळ्या काही अडचणी दूर व्हाव्या म्हणून आज खरं बघायला गेलं तर
50वा शिवार आलेले ग्रामोत्सव हा सुवर्ण महोत्सव 2026 या ठिकाणी साजरा. आरोग्य हीच खरी संपत्ती या भावनेतून ग्रामस्थांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रत्येक नागरिक निरोगी आणि सुदृढ राहावा यासाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरणाची ही उपयुक्त सेवा आहे. डॉक्टर योगेश वसंत हातीसकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच पावस PHC सेंटरचे हे मोलाचे योगदान समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. खास महिलांसाठी खेळ पैठणींचा मनोरंजन कार्यक्रम. घर, संसार आणि समाज यांचा आधारस्तंभ असलेल्या महिलांच्या आनंदासाठी खास खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. परंपरा, संस्कृती आणि उत्साह यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना आणि सहभागाला प्रोत्साहन देणारा आहे. शिवार आंबेरे ग्रामस्थ ग्रामपंचायत राम प्रतिष्ठान आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा आनंद सोहळा अधिक रंगतदार झाला. पुण्य गावाची पुण्य नावाची पुण्य राज्याची तू राणी लवकर हा फुगा फुगला तरी आहो. हात माझ्या आली तुमकत नार लचकत मान मुरडत जिरगराणी आली तुम 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 तुमकत नार लचक लचक लचकत आली तुमकत नार लचकत मान मुरडत जिरगराणी. अंगी भन्नान वारा जसा जणू गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली. रूपाचं तुफान झालं यावे भान उडवीत दैनाची भाजी ढोलाच्या तालात ठोकाही चुकवीत चालली नार ठसक्याची जनादान झालो बेभान जीव हैरान येड्या बाली. आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आरोग्य हीच खरी संपत्ती. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जपत उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांसाठी प्रेमपूर्वक अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली. सहकार्याच्या या सुवर्ण नात्यामुळे ग्रामोत्सव अधिक आपुलकीचा आणि संस्मरणीय बनत आहे. ग्रामपंचायत शिवार आंबा, काजू, फणस प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन शिबिर. सुवर्ण महोत्सवी वर्ष जे साजरं होत आहे, या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर साहेब, मोरे साहेब, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आपण सर्व ग्रामस्थ, प्रथम मी आपणा सगळ्यांना या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आपल्याला माहिती आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून या आपल्या देशाची ओळख आहे आणि
जवळपास देश स्वतंत्र झाला तेव्हा 80% जास्त लोकसंख्या ही निव्वळ शेतीवरती अवलंबून होती. आपला भाग आहे त्याच्यातनं काय वगळता येत नाही. कोकणचा भाग म्हटला की शेती, फळफळावर इथं महत्त्वाची पिकं होती आणि शेतीमध्ये व्यापारिक दृष्टिकोनातून इतर शेतीचं आपल्याला जसं शक्य आहे, जसं आपलं कौशल्य आहे, तसं अलगद त्याची चाकूच्या सहाय्याने आपण ते पट्ट्या काढून त्या पट्ट्या आपण एखाद्या प्लास्टिकच्या PVC पाईपला वगैरे असं गुंडाळल्या, नुसत्या ठेवल्या की काय होतं, तसं वाढत जातं तसं आपल्या बाजूने ते दुमडत सर्वांनी बसून घ्या. ही बालके आपलीच आहेत याचा पडावाना विसर, ही बालके आपलीच आहेत याचा पडावाना विसर. रसिक प्रेक्षक हो, टाळ्या मोफतच आहेत त्यात नको काटकसर. रसिक प्रेक्षक हो, टाळ्या मोफतच आहेत त्यात नको काटकसर. गावातील हौशी कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गावाचा सांस्कृतिक कला आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य कलाकार आपल्या सादरीकरणातून करीत असतात. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवा रामबेरेचे हौशी कलाकारांचा उत्साह, प्रतिभा आणि गावावरील प्रेम अनुभवायला मिळणारा आहे. संगीत, नृत्य, अभिनय आणि लोककलेच्या रंगांनी सजलेली ही सुवर्ण महोत्सवी रात्र प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून गेली. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग.
म्हणते अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गाव दरी दरीतून मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून लाव रे अखेरचा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले आता हे परे सारे सरले आता आस्ते कदम महाराज गणी भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजविधी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम निष्ठित सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी महादेव हॅलो 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 अगदी थोड्याच वेळात इथे हळदी कुंकवाचा समारंभ सुरू होतोय. तरी सर्व मान्यवरांनी तसेच महिला मान्यवरांनीच देखील आपल्या या विचारमंचावरती विराजमान होऊन यायचं. ज्या संस्कृतीत स्त्रीचा सन्मान जपला जातो ती संस्कृती सदैव समृद्ध राहते. शिवारांबेरे ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सव निमित्त आयोजित हा हळदी कुंकू समारंभ म्हणजे केवळ परंपरेचा उत्सव नसून गावातील मातृशक्तीच्या एकतेचा आणि सन्मानाचा सुंदर सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणातून महिलांना एकत्र आणत प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न. रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली एक कविता. जाणीवतेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू हे नाव. नमस्कार. मौजे शिवारांबेरे ग्रामस्थ व ग्रामविकास प्रतिष्ठान शिवारांबेरे ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शिवारांबेरे सुवर्ण महोत्सव सोहळा 2026 या निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग आणि माझ्या सर्व भगिनींचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. आज आपल्या सुवर्ण महोत्सव 2026 सोहळ्याचा दुसरा दिवस आणि पहिलाच कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू.
आज आपल्या ग्रामपंचायत शिवार आंबेरी सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा हा आनंदाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र त्यांचे सर्व सहकारी या गावाच्या सर्व बचत गटाचे सर्व मुख्य पदाधिकारी उपपदाधिकारी आपण सर्व गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या समोर बहुसंख्येने उपस्थित असलेल्या गावाची खरी ताकद माझ्या केवळ माता, विकासात नसते तर गावकऱ्यांच्या मनातील एकोप्यात असते. स्नेहभोजन म्हणजे फक्त एकत्र जेवण नव्हे तर नात्यांमधील गोडवा वाढवणारा एक स्नेह सोहळा आहे. शिवार आंबेरे ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सव निमित्त गावकरी पाहुणे आणि आत्पेष्ट एकत्र येऊन प्रेम आपुलकी आणि बंधुभावाचा आनंद साजरा करत आहेत. गावाच्या विकासाचा इतिहास हा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाने घडत असतो. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंत गावाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांचा सन्मान म्हणजे कृतज्ञ अभिवादन आहे. तसेच आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे नव्या पिढीला प्रेरणा देणारा अभिमानाचा क्षण आहे. माननीय डॉक्टर उदयजी सामंत साहेबांचे वडील आदरणीय अण्णासाहेब सामंत यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही. स्वागताचा सोहळा मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. स्वागताचा सोहळा मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. कर्तृत्वाने नटलेला मंचही आज मान्यवरांच्या सन्मानासाठी आतुरतो आहे. फुले बहुजनांचे स्वागत फुले मान्यवरांचे या बळीच्या लेकरांचे या बळीच्या लेकरांचे. महाराष्ट्र वंदे शिवराया सह्याद्रीच्या महाराजाला स्वराज्य आणिले एकतेचे स्वराज्य आणिले एकतेचे या बळीच्या लेकरांचे. जरा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच शिवसेनेच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगला कार्यक्रम आणि खूप अनेक मगाशी जे रोकडे साहेबांनी सांगितलं की ग्रामपंचायतीला आपल्या सगळा जो अहवाल की कशातून काय काय निर्माण झालं, भविष्यात देखील अनेक संधी आणि अनेक विविध उपक्रम या ग्रामपंचायतीने आपण राबवावेत. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतमध्ये जेवढा काय मगाशी जी काही कामं सांगितली रोकडे साहेबांनी ती जेवढी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आपण नक्की करू. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिवार आंबेरे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी. खरं सांगायचं म्हणजे आज योगायोगाने ही संधी मिळाली की आपल्यामध्ये येऊन बसण्याची. कारण आज जर आमदारचे मंत्री इथं असते तर मलाही खुर्ची मिळाली नसते. पण आज त्यामुळे मला एक खुर्ची मिळाली आणि आज या ठिकाणी तुम्ही माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मी माझ्यावर घेतो एवढंच सांगतो की आज तुमचा एक आमदार आहे आणि आणखी एक आमदार आहे. दोन आमदार तुमच्याजवळ आहे, एक मंत्री आहे
त्यामुळे तुम्हाला काही बोर्ड पडू देणार नाही. त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मेंबर सुद्धा तुमचे आहेत. कुठलीही गोष्ट काही पडू देणार नाही, कमी होणार नाही याची ग्वाही देतो. मी लोकांचं मला भाषण करता येत नाही, माझा माईकला पण बोलणं भाग आहे. काय एवढं सांगतोय मी दोन शब्द बोल करतो. जय हिंद जय. धन्यवाद साहेब. अण्णासाहेबांनी आपल्याला एक चांगली ग्वाही दिली आहे. काही प्रस्ताविकामध्ये मांडलेले विषय होते ते पूर्णत्वास नेण्यासाठी अण्णासाहेबांनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे. धन्यवाद साहेब. लहू पाटील. सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात. सासरचं गाव चांगला, गावामध्ये बंगला, बंगल्याला खिडकी, खिडकी द्रोण, द्रोणात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला वेडा, चंद्रभागेची नावं 5, नावेत बसावं आणि संजय रावांनी देऊ आळंदी फिरवावं. सूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, प्रकाश रावांचं नाव घेते मुळ्यांची खून. डाळी तुळस तिला घालते पळी पळी पाणी, डाळी तुळस तिला घालते पळी पळी पाणी, रमेश रावांची होते मी राणी. जन्मपोटी घेतला असला तरी नाही मी एकुलती एक. जन्मपोटी घेतला असला तरी नाही मी एकुलती एक. वेदिका मिस्त्री नाव घेते संजय आणि सायलीची लेक. गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी, गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी. कल्पेशरावांचे नाव घेते ग्रामपंचायत शिवारांबेरी सुवर्ण महोत्सवा दिवशी. कला आणि संस्कृती हे गावाच्या जिवंतपणाचे प्रतीक असतात. सुवर्ण महोत्सवाच्या आनंदाला हास्याची सुंदर जोड देण्यासाठी माननीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांच्या सौजन्याने सादर झाले धमाल विनोदी व्यावसायिक नाटक केला तुका नी झाला माका. मनोरंजनातून समाजाला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची ऊर्जा देणारा हा अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरला. तालुका कणकवली जिथे अजून तसं कामच झाले. अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतः आवश्यक खावा. माझ्या स्वतःच्याच सगळ्याचं बटणं नसतील तर मी सगळ्यात बाकीच्या कसं काय उघडं करू शकताय का. पण माझ्या बायकोच बघा उघडं करून टाकल्यात बघा. आज माझी सभा मी गेल्याशिवाय भाषण सुरू होणार नाही आणि माझ्या बायकोन माझ्या सदऱ्यात एक पण बटन लावलेलं नाही. सध्या तो सध्या मिसेस संध्या, विशेष संध्या, सभा होती संध्या, कारभारनी हे बघानी खूप माहीत आहे सांगत्या. हे असं अण्णा घेतल्याशिवाय ओवत दिलं नाही आपण तरी काय करणार. बाबुली बाबुली हाव किती म्हणते हाव गोयात मरे तर आमच्या गोयात ना ऑर्केस्ट्राची परंपरा असता. तर तकडे माझं पण एक परंपरांचं एक ऑर्केस्ट्रा असा मरे एक भुरग्यांचं आणि भुरगींचं. तर त्याच्या आम्ही बरेच शो तिकडे केलेले असतात. तर आपण तोच ऑर्केस्ट्रा हायपण करूया. मी तुका सॅम्पल दाखवू नको दाखवताय. देखा दे मगे काय नाका रे गंगलो पण नको म्हणता. नको मग माझ्याकडे वेगळा असा दाखवू नको दाखवताय. निर्मामा आयलो आणि खाते पुन्हा लिमलो. निर्मामा आयलो आणि खाते पुन्हा लिमलो. या मांजोरीच्या पिलाची एका खातात खायलो.
पिलांच्या गायका खळगायलो या या माया या या माया या या माया या माया या माया या माया या माया सुटकेची वाट बघतात ती भाजप मंडळी आज या ठिकाणी जे गुरुवर पूल आजीच्या भावाची भाषा करतात आज या ठिकाणी आज ह्या ठिकाणी अरे त्या ठिकाणी जाऊन गावचा पुजारी ना तू त्या लोकांनी तुला विश्वासाने निवडून दिलं मग एकत्र कर सगळ्यांना संघटित कर ताकद निर्माण कर त्यांच्यात त्या नेत्याला जाऊन सांग या 6 महिन्यात जर त्या कुडी नदीवर ब्रिज नाही झाला तर येणाऱ्या निवडणुकीत ही लोक मात्र दारात उभी करूची नाहीत. नाना अगदी खरं बोलला मी काय असेल पण तुमका माहिती मी पट्टीचं पोहणार आहे तू पट्टीचं पावणारा तू हातभट्टीचं पोहणार पट्टीचं पावणारा म्हणा गणपती विसर्जनात पाय वल्ले होते म्हणून कोल्हे वळून पडला पट्टीचं पावणारा हे बाबुली सरपंच गेला उडा या गावाच्या भल्यासाठी आणि जग पुढीवरच्या पुलासाठी हो मामल्या झिलू गावकार तुम्ही सांगशात त्या वेळे सांगशात त्या ठिकाणी जल समाधी घ्यायचा